नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे चवळीची भाजी। चवळीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे चवळी 5 ते 6 तास भिजवून घेतली आहे। चवळी शिजवून घ्यायची। इथे कुकरमधून शिजवून घेणार आहे। यामध्ये काढून घेऊयात। बटाटा टाकायचं, 2 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या काढून घ्यायचे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घ्यायचं, यामध्ये राई आणि जिरा टाकायचं, तेजपत्ता, त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कांदा टाकायचं आणि लसूण टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं। छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये आता टोमॅटो ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे। इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे, आधी पण मीठ टाकलेलं आहे। पाव चमचा हळदी पावडर, 2 चमचे मिरची पावडर, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, आणि 1 चमचा गरम मसाला। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असा मसाला मिक्स करून झालेला आहे। यामध्ये आता चवळी टाकायची, मिक्स करून घ्यायचं। आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे शिजवून देऊयात। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे भाजी बनवून तयार आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चमचमीत चवळीची भाजी बनवून तयार आहे। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा।